हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत दम अरबी मसाला। तर त्यासाठी मी पाव किलो अरबी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेऊन 1 कपभर पाणी आणि 1 आमसूल म्हणजे कोकम घालून कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आमसूल घातल्यामुळे याला थोडीशी खाज असते, ती थोडीशी कमी होण्यास मदत होते। तर 10 मिनिटांनंतर कुकर थोडा थंड झाल्यावर मी हे उघडून त्यातलं पाणी काढून घेऊन मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत। याप्रमाणे सालं सर्व काढून झाल्यावर त्याचे मोठे मोठे अशी कापं करून घेणार आहे। ही कापं मी 1 चमचा तेलावर व्यवस्थित जरा 1-2 मिनिटं परतणार आहे। यामुळे थोडासा त्याचा चिकटपणा असतो तो थोडासा कमी होईल। कुकरला पण मी 2च शिट्ट्या काढलेल्या आहेत। जास्त शिट्ट्या काढल्या गेल्या तर त्या चिकट आणि बुळबुळीत होऊ शकतात। तर याप्रमाणे एका पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये ही सर्व कापं टाकून वरून पाव चमचा मीठ, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालून हे सर्व 1 ते 2 ते 3 मिनिटं मी परतून चांगलं घेणार आहे। या प्रोसेसमुळे या कापांना वरती एक कोटिंग येतं म्हणजे पातळ एक आवरण येतं आणि त्यामुळे ग्रेव्हीमध्ये पण ही व्यवस्थित अशी छान लागतात। तर ही अरबीची कापं आपली थोडीशी परतून झालेली आहे। ती मी बाजूला ठेवून एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं व 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये मी परतवून घेतलेले आहे। कांदा अर्धवट परतत आला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून मी मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे। त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी घालून त्यामध्ये 1 चिमूटभर म्हणजे पाव टीस्पून ओवा हातावर घासून मी यामध्ये ऍड केलेला आहे। यामुळे अरबी पचण्यास मदत होते। तर टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे। आता यामध्ये मी चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरं पावडर, पाऊण चमचा धना पावडर व अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून अर्धा चमचा कसुरी मेथी व 3 ते 4 चमचे साधारण पाव वाटी इतकं दही घालून मी परतून घेणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ग्रेव्हीसाठी मी अर्धा ते पाऊण कप यामध्ये गरम पाणी ऍड केलेलं आहे। पाणी ऍड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मसाल्यामध्ये परतलेली जी कापं आहेत अरबीची ती मी टाकून आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी तुम्ही घालू शकता। त्यानंतर घट्ट असं झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं या वाफेवर हे मंद गॅसवर मी ठेवलेलं आहे। त्यानंतर उघडून कोथिंबीर घालून सर्व केलेलं आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? इथे ढाबा स्टाईल म्हटलेली आहे पण ढाब्यापेक्षा ही खूप टेस्टी आहे। तुम्ही करून पाहावं नक्की सांगा। तसंच आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।